करू नये, आपल्याला योग्य अयोग्य याचा ज्ञान व्हावं, आपल्याला या जगातील सगळ्या प्रकारच्या व्यवहाराचा ज्ञान प्राप्त व्हावं, या जगातील सगळ्या नात्यांचं ज्ञान प्राप्त व्हावं, आपण कोणत्या नात्याने कसा असावा, आई वडिलांशी कसा असावा, मित्रासोबत कसा असावा, प्रियकर प्रेयसी मित्र मैत्रिणींसोबत कसा आपण राखावा, आपला नाता कसा अबाधित राखावा याचं ज्ञान आपल्याला असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये अहंकार निर्माण होत असतो कळत न कळत. या भौतिक जगामध्ये या कलीच्या राक्षसाने आपल्या शरीरामध्ये माया निर्माण होत असतो. कधी सुद्धा त्या मायेत आपण अडकू नये. त्याचप्रमाणे आपल्या शरीरातील अहंकार नष्ट होऊन आपली बुद्धी, आपली शरीर, आपलं चित्त सात्विक पद्धतीने राहावं. त्याचप्रमाणे या जगामध्ये वावरताना आपल्याद्वारे कोणाचंही नुकसान होऊ नये किंवा एखाद्याच्या शारीरिक आर्थिक मानसिक नुकसानास आपण कारणीभूत ठरवू नये. ठिकाणी उपस्थित आहात, तुम्ही जे काही कर्म करीत आहात ना याला उपनयन संस्कार असे म्हणतात. उपचारेण गणपती सहित गायत्री माता पूजनम अहम करिष्यामी. सगळ्यांनी खाली सोडा. अंदर किंद इडून కింద ఇవ్వాలి. కింద ఇడు అన్ని కింద కింద బిఎంపి కింద ఇడు. सत्वरम अनुसत्वरम हिंदू राष्ट्र स्थापना कार्य सिद्ध्यर्थम अद्य दिने प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये गजाननपद्मार्कं गजाननमानिशम् अनेकदन्तं भक्तानाम् एकदन्तोपास्महे यत्र योगेश्वराकृष्णो यत्र पार्वोदरोत्तरा तत्तत्रेणुर्भूतसर्वाणि तिरुमतिर्महास्पदे सकलकल्याणवाचनं यत्र जायते पुरुषं नित्यं प्रजानि शरणं मरीन्द्रवराजकारेषु तेषां मङ्गलं तेषां हृदयस्थो भगवान्मङ्गलायतनं हरिलाभस्तेषां जयतेषां पुरुषेषां पराभव तेषामिन्द्रश्यामो हृदयस्थो जनार्दना आपदां वार्तारं दातारं दुर्गम्पदां लोकाभिरामं अध्यक्ष आणि माझे इतर सर्व पदाधिकारी सर्व सदस्य आज दिनांक सोमवार दिनांक 4 मे 2026 रोजी राजपेठ येथे श्री राम मंदिर येथे सामुदायिक उपनयन संस्कार सोहळा पार पडण्यात आलेला आहे. या सोहळ्यात जवळजवळ 250 पटींचे उपनयन संस्कार झालेले असून 150 मुलांचे उपनयन संस्कार झालेले आहेत आणि 25 मुलींचे उपनयन संस्कार करण्यात आले आहेत. आणि यापुढे दरवर्षी आम्ही उन्हाळा सुट्टीत मे महिन्यात
आणि यापुढे असंही करणार आहोत आणि यापुढे असंच आम्हाला सहकार्य मिळावे ही विनंती.